गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शासकीय कामांच्या बिलांच्या प्रश्नावर महाराष्ट्र राज्य शासकीय कंत्राटदार फेडरेशनच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात झाली। राज्यातील तब्बल 86,662 कोटी रुपयांचे देयक थकीत असल्याचा दावा फेडरेशनने केला। त्यामुळे 2 लाखाहून अधिक कंत्राटदार आर्थिक अडचणीत असल्याचे सांगण्यात आलं। फेडरेशनचे प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ पानसरे यांनी शासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत किती जणांचा बळी गेल्यानंतर सरकारला जाग येईल असा संतप्त सवाल केला। बँक कर्जाचे व्याज, कामगारांचं वेतन, बांधकाम साहित्याचे दनी, जीएसटी आणि इतर खर्चाचा बोजा कंत्राटदारांवर वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं। ठेकेदार म्हणजे चोर नव्हे, राज्याच्या विकास कामांमध्ये त्यांचं मोठं योगदान आहे असंही पानसरे यांनी स्पष्ट केलं। प्रलंबित सर्व पात्र बिले तातडीने अदा करावीत, विभागनिहाय थकीत बिलांचा आढावा घेऊन निश्चित कालमर्यादेत देयक देण्याचे वेळापत्रक जाहीर करावं, आवश्यक निधीची तरतूद करावी, तसेच मुख्यमंत्री, वित्तमंत्री आणि संबंधित विभागांच्या मंत्र्यांसोबत फेडरेशनच्या प्रतिनिधींची बैठक घ्यावी अशा प्रमुख मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या। न्याय हक्कासाठी महाराष्ट्र शासनाविरुद्ध लढा, चलो आझाद मैदान असा नारा देत कंत्राटदारांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।